नमस्कार. मी प्राध्यापिका वृषाली पवार, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक. इयत्ता 11वी, विषय अर्थशास्त्र. आपण प्रकरण 2 अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे पैसा. आज आपण पैशाची कार्य अभ्यासणार आहोत. आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा अनेक अत्यंत महत्त्वाच्या भूमिका करतो. सामान्यपणे पैशाच्या कार्याचे 3 गटात वर्गीकरण करता येते. पहिलं आहे प्राथमिक कार्य, दुसरं आहे दुय्यम कार्य आणि तिसरं आहे अनुषंगिक कार्य. या 3 स्वरूपात पैशाच्या कार्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पैशाची कार्य आपण अभ्यासूया. पैशाचं पहिलं कार्य आहे ते म्हणजे प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये पहिलं कार्य आहे विनिमयाचे माध्यम. विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करणे ही पैशाची मूलभूत भूमिका आहे. हे पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. पैसा जेव्हा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो तेव्हा पैसा विनिमय व्यवहारांचे विक्री आणि खरेदी अशा 2 भागात विभाजन करतो. विनिमय माध्यमाचे कार्य करून पैशाने प्रत्यक्ष वस्तुविनिमयातील गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण दूर केली आहे. कोणतीही वस्तू व सेवांची खरेदी विक्री पैशाच्या साहाय्याने केली जाऊ शकते. पैसा सर्वसाधारण खरेदी शक्तीचे कार्य करतो. आज व्यक्ती कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो किंवा विकून पैसा मिळवू शकतो आणि भविष्यकाळात पैशाच्या साहाय्याने कोणतीही वस्तू व सेवा खरेदी करू शकतो. पैशाच्या काही वैशिष्ट्यांमुळे उदाहरणार्थ सामान्य स्वीकार्यता, वहनीयता, टिकाऊपणा इत्यादी गोष्टींमुळे पैसा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करू शकतो. दुसरं कार्य आहे ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन. आता मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण असं त्याला म्हटलं तरीसुद्धा चालेल. सर्व वस्तू व सेवांची मूल्ये पैशात व्यक्त केली जातात. पैसा हे हिशोबाचे परिमाण आहे. जेव्हा वस्तूचे मूल्य पैशात व्यक्त केले जाते तेव्हा त्यास किंमत असे म्हणतात. यामुळे सर्व वस्तूंच्या मूल्यांची तुलना करता येते. विविध वस्तूंच्या किमतींची तुलना करून त्या वस्तूंचे सापेक्ष मूल्य मोजले जाते किंवा मोजता येते. उदाहरणार्थ एका टेबलाची किंमत ₹2000 आहे व एका खुर्चीची किंमत ₹500 आहे. तर हे असे दर्शवते की एका टेबलाचे मूल्य 4 खुर्च्यांच्या मूल्याएवढे आहे. वस्तू व सेवा विविध परिमाणांमध्ये मोजल्या जातात. पैसा अस्तित्वात नसताना 1 किलो साखरेचे मूल्य काही लिटर दूध किंवा काही मीटर कापड यात व्यक्त करणे अवघड होते. जेव्हा या सर्व वस्तूंच्या किमती हिशोबाचे परिमाण असलेल्या पैशात व्यक्त केल्या जातात तेव्हा ही अडचण दूर होते. प्रत्येक देशात प्रमाणित पैसा असतो किंवा मौद्रिक परिमाण असते ज्यामध्ये मूल्य व्यक्त केले जाते किंवा मोजली जातात. उदाहरणार्थ संयुक्त अमेरिकेच्या संस्थानांमधील डॉलर, युनायटेड किंगडममध्ये पाऊंड, जपानचे येन तसेच भारतात रुपया हा हिशोबाचे परिमाण आहे. सर्व प्रकारचे उत्पन्न आणि खर्च, सर्व प्रकारची जिंदगी व देणी, सरकारचा अर्थसंकल्प इत्यादी पैशामध्येच व्यक्त केले जातात, जो हिशोबाचा परिमाण आहे. ही 2 कार्य प्राथमिक कार्य
आहे. आता पुढचं कार्य बघूया, ते म्हणजे दुय्यम कार्य. त्यामध्ये पहिलं कार्य आहे विलंबित देणी देण्याचे साधन. आधुनिक अर्थव्यवस्थेत अनेक व्यवहार रकमा ताबडतोब अदा न करता केले जातात. ऋणको भविष्यकाळात देणी देण्याचे वचन देतो. ही भविष्यकाळातील देणी देणे पैशामुळे शक्य होते. वस्तुविनिमय पद्धतीत कर्ज घेणे सोपे होते, परंतु त्याची परतफेड करणे अवघड होते. कारण ही कर्ज अन्नधान्य किंवा गुरे या स्वरूपात घेतली जात होती. पैशामुळे कर्ज देणे व घेणे सुकर होते. कारण कर्ज पैशाच्या स्वरूपात घेतली जातात व त्याची परतफेडसुद्धा पैशाच्या स्वरूपात केली जाते. सर्वसाधारण स्वीकार्यता, अन्य वस्तूच्या तुलनेने मूल्यांची स्थिरता, टिकाऊपणा इत्यादी वैशिष्ट्यांमुळे पैसा हा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. पुढचं कार्य आहे मूल्य संचयनाचे साधन. तर पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो. वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी तरतूद करणे आवश्यक असते. यासाठी चालू उत्पन्नातून बचत करणे गरजेचे असते. पैशाच्या माध्यमातून अत्यंत सुलभपणे बचत केली जाते. लॉर्ड जे.एम. केन्स यांनी पैशाला वर्तमान व भविष्य काळातील दुवा मानले आहे. पैसा मूल्य संचयनाचे कार्य करतो, कारण पैशामुळे किंवा पैशामध्ये खरेदी शक्ती असते. पैशाच्या साहाय्याने जमीन, घर यासारखी वास्तव जिंदगी व भाग, कर्जरोखे, बंधपत्रे इत्यादी सारखी वित्तीय जिंदगी खरेदी करता येते. तिसरं कार्य आहे मूल्य हस्तांतरणाचे साधन. आज विविध देश, संस्था इत्यादीमध्ये व्यापाराचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खरेदी शक्तीचे हस्तांतरण करणे आवश्यक असते. पैसा हे कार्य अत्यंत सुलभपणे करतो. पैशामुळे खरेदी शक्तीचे हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसरीकडे होते. उदाहरणार्थ, एका ठिकाणची इमारत किंवा शेतजमीन यासारखी वास्तव जिंदगी विकून त्याच पैशाच्या साहाय्याने दुसरीकडे इमारत किंवा शेतजमीन विकत घेता येते. अशा प्रकारे ही 3 कार्य दुय्यम कार्य आहे. आता पुढचं तिसरं कार्य आपण अभ्यासूया, ते म्हणजे अनुषंगिक कार्य. अनुषंगिक कार्य म्हणजेच कमी महत्त्वाची कार्य. त्याच्यामध्ये पहिलं कार्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन व विभाजन असं त्याला म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता पैशामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन व विभाजन करणे शक्य होते. देशामध्ये एका वर्षाच्या कालावधीत असंख्य वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. जेव्हा ह्या वस्तू व सेवांचे मूल्य पैशात व्यक्त केले जाते, तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे शक्य होते. उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादनाच्या घटकांचे योगदान असते. खंड, वेतन, व्याज, नफा हे या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले पैशाच्या स्वरूपात मिळतात. अशा प्रकारे एकूण उत्पादन व उत्पादन घटकांच्या किमती सुलभपणे पैशात व्यक्त केल्या जातात. पुढचं कार्य आहे पतपैशाचा आधार.
आधुनिक अर्थव्यवस्था पतपैशावर आधारलेली आहे. व्यापारी बँका त्यांच्याजवळील रोकडीच्या आधारावरच पतपैशाची निर्मिती करतात. पैशाशिवाय पतपत्रांचा वापर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, खात्यात शिल्लक असल्याशिवाय खात्यावर धनादेश काढला जाऊ शकत नाही. तसेच पतपैसा म्हणजे काय याचं उदाहरण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये दिलेलंच आहे. पुढचं कार्य आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतरण. पैसा ही सर्वाधिक प्रवाही जिंदगी समजली जाते. अत्यंत सुलभपणे पैशाचे रूपांतरण कोणत्याही जिंदगीत करता येते व कोणत्याही जिंदगीचे रूपांतरण पैशात करता येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सोने खरेदी करून नंतर ते विकू शकते आणि सरकारी कर्जरोखे विकत घेऊ शकते. पैशाच्या प्रवाहीपणामुळे भांडवलाची गतिक्षमता वाढते. एखाद्या तोट्यात चालणाऱ्या उद्योगातील भांडवल दुसऱ्या एखाद्या फायदेशीर उद्योगात गुंतवता येते. एखाद्या कमी उत्पादक वापराकडून अधिक उत्पादक वापरासाठी भांडवल वापरले जाऊ शकते. पुढचं आहे स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादी सारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद पैशाच्या रूपात करता येते. पैशामुळे कर संकलन, अंदाजपत्रक इत्यादींना चालना मिळते. अशा प्रकारे आधुनिक मौद्रिक अर्थव्यवस्थेत पैशामुळे उत्पादन विभाजन, बचती इत्यादींना चालना मिळालेली आहे. पैशामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक, भांडवल बाजार व अन्य वित्तीय संस्थांची उभारणी इत्यादीला प्रोत्साहन मिळालेले आहे. अशा प्रकारे ही 4 अनुषंगिक कार्य आहे. प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि तिसरं आहे अनुषंगिक कार्य. ही 3ही कार्य महत्त्वाची कार्य आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये एक संकल्पना दिलेली आहे, ती म्हणजे काळा पैसा. आता काळा पैसा म्हणजे काय ते आपण बघूया. उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादीत वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गांचा अवलंब केला आहे. अशा प्रकारे प्रकरण 2 आपले इथे संपलेले आहे. या प्रकरणामध्ये तुम्हाला वस्तू विनिमयातील अडचणी, पैशाचे प्रकार, पैशाचे गुणधर्म आणि पैशाची कार्य हे घटक खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही हे सर्व घटक तुमच्या वहीमध्ये लिहिलेले असले पाहिजे. तसेच प्रकरणाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो सुद्धा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. धन्यवाद.